नमस्कार प्रेक्षकांनो, वेस्ट टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी, 2100 रुपये सोड आता महिलांना 1500 रुपये मिळणेही होणार बंद। काय आहे कारण, तर याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत। तर राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। जर तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी एक महत्त्वाची ठरू शकते, कारण यापुढे लाभलेले बंद होणार। चला तर मग याच्याबद्दल माहिती बघूया। तर राज्य शासनाने जुलै महिन्यामध्ये महिलांना आकर्षित करण्यासाठी एक महत्त्वाची योजना राबवली, ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना। ही योजना राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांसाठी एक मोठी आर्थिक स्रोत बनलेली आहे। या योजनेअंतर्गत प्राप्त असणाऱ्या महिलांना 1,500 रुपये प्रति महिना यांच्या खात्यावरती जमा केले जातात। याबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता महिलांना मिळाल्यानंतर आगामी काळात लाडकी बहीण योजना बंद होणार अशी चर्चा सध्या सुरू झालेली आहे। मध्यंतरी महिला 100 रुपये मार्च महिन्यानंतर दिले जाणार अशी शक्यता वर्तवली जात होती, परंतु आता यावरती पूर्णविराम लागलेला आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तथा अर्थमंत्री व मुख्यमंत्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या 1500 रुपयांच्या रकमेमध्ये आणखी वाढ केली जाणार असल्याचे संकेत दिलेले आहेत। परंतु याबाबत एक मोठी अपडेट दिलेली आहे। सरकारने काही लाभार्थ्यांना हा निधी कमी करण्याचा प्रस्ताव सादर केलेला आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या महिलांना शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेत आहेत त्यांना यापुढे लाडकी बहीण योजनेमधून संपूर्ण रक्कम मिळणार नाही, जसे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना व पीएम किसान सन्मान निधी योजना। राज्य सरकार आणि केंद्र सरकार पीएम किसान व नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी 12,000 रुपयांची आर्थिक मदत देते। यामुळे ज्या महिलांना या योजनेमध्ये पात्र आहेत त्या महिलांना यामुळे लाडकी बहिणीचे पैसे मिळणार नाही, त्यांना फक्त वार्षिक 6,000 रुपयांच्या आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे। त्यामुळे आता महिलांना दर महिना 1500 रुपये ऐवजी फक्त 500 रुपये दिले जाणार आहेत। या बदलामुळे जवळपास 8.25 लाख महिलांना या योजनेमधून कमी लाभ मिळणार आहे। अनेक महिला या निर्णयामुळे नाराज असल्याचे समोर आलेले आहे, परंतु शासनाने अपेक्षित निधी उपलब्ध नसल्याने अनेक योजना देखील चालवणे कठीण होत आहे। त्यामुळे सरकारने हा नवीन प्रस्ताव सादर केलेला आहे। काही सूत्रांच्या मते सरकारच्या या निर्णयामुळे जवळपास 1400 कोटी रुपयांचा कमी होणार आहे, ज्यामुळे सरकार अन्य योजनेमध्ये हा निधी खर्च करू शकतो। परंतु आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की याबाबत कुठलाही अधिकृत निर्णय झालेला नाही, त्यामुळे सरकार असा निर्णय घेणार का याकडे पाहण्यासारखे राहणार आहे। सरकारच्या या निर्णयाकडे अनेक महिलांचे लक्ष लागून राहिले आहे। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।